नमस्कार मंडळी. घर सजवणं ही एक कला आहे आणि याचा प्रमुख घटक म्हणजे झाडं. झाडांमुळे तुम्ही घर अतिशय सुंदर प्रकारे सजवू शकता. त्याची शांत हिरवाई मन प्रसन्न करून जाते आणि घरातील सगळ्यांचे मूड फ्रेश ठेवण्यासाठी मदत करते. चला तर मग आज घर आणि बरंच काहीच्या या भागामध्ये आपण पाण्यात सहजतेनं वाढणाऱ्या झाडांविषयी माहिती घेऊयात. कोणकोणती झाडं पाण्यात वाढतात, त्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्याचं डेकोरेशन आपण कशा प्रकारे करू शकतो हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्वप्रथम येतो म्हणजे हा मनी प्लॅन्ट. तुम्हाला तर माहितीच आहे मनी प्लॅन्ट हा किती साधा आणि सहज वाढणारा आहे. घरामध्ये आपण ह्याला खूप छान प्रकारे सजवू शकतो. जिथून याची मुळं फुटायला सुरुवात होते म्हणजे त्याला नॉड असं म्हणतात, तिथून आपण त्याचं कट घ्यायचं आहे, कटिंग करायचं आहे आणि ते पाण्यामध्ये ठेवलं की 8-10 दिवसात त्याला नवीन मुळं फुटायला सुरुवात होते. दुसऱ्या नंबरला येतो हा स्पायडर प्लॅन्ट. स्पायडर प्लॅन्टला ही अशी मुळं फुटतात किंवा या बेबीज येतात, त्या कट करून आपण त्या पाण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढवू शकतो आणि अगदी सहजतेनं हे वाढू शकतात. तिसऱ्या नंबरला येतो हा सिंगोनियम. सिंगोनियमचे खूप प्रकार आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारचं सिंगोनियम पाण्यामध्ये अगदी सहज वाढवू शकता. त्याच्याही बाबतीत जिथून त्याला मुळं फुटणार आहेत त्या नॉडपाशी कट घ्यायचा आहे आणि पाण्यात ठेवून हे झाड आपल्याला वाढवता येतं. चौथ्या नंबरला येतो हा लाईम फिलोडेंड्रॉन किंवा गोल्डन फिलोडेंड्रॉन. हा तर खूप सुंदर देखणा प्लॅन्ट आहे. हा घरात अगदी सहज वाढतो. ह्यालाही जिथून मुळं फुटणार आहे, जिथं त्याचं नॉड आहे तिथं कट करून तो भाग पाण्यात ठेवला की आपण हा सहज छानपैकी पाण्यात वाढू शकतो. पुढचा म्हणजे स्नेक प्लॅन्ट. स्नेक प्लॅन्ट हा पानापासूनही वाढू शकतो किंवा त्याच्या कडेनं जे शूट फुटतात त्याला ते शूट काढून तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे काही अजूनही वेगवेगळी झाडं पाण्यात खूप छान वाढतात. पण ही 5-6 झाडं जी अगदी सहज पाण्यात वाढतात त्यांची आज आपण काळजी कशी घ्यायची ते बघूया. तर ही झाडं पाण्यात वाढवताना सर्वप्रथम म्हणजे आपण त्यांचं पाणी दर 8 दिवसांनी बदलायचं आहे. पूर्ण झाड पाण्यातून बाहेर काढायचं, त्याची मुळं स्वच्छ धुवून घ्यायची. काही वेळा त्याची काही मुळं सडलेली असतात, खूप दिवस पाण्यात राहिल्यामुळं त्यांना एक प्रकारचा वास यायला लागतो. तर ही सर्व मुळं स्वच्छ करून घ्यायची, पानं स्वच्छ करून घ्यायची. आपण जो जार किंवा जो बॉटल कशामध्ये झाडं ठेवणार आहेत ती स्वच्छ त्याचं पाणी काढून टाकून ती घासून घेऊन ती स्वच्छ करून त्यामध्ये नवीन पाणी भरायचं आहे. कारण या झाडांना ऑक्सिजन हा फक्त पाण्यातूनच मिळतो आणि त्यामुळं दर 8 दिवसांनी यांचं पाणी बदलणं खूप महत्त्वाचं असतं. तसंच ही झाडांना काळजी घेताना याच्यामध्ये फार काळजी घ्यावी लागत नाही. फक्त तुम्ही टाईम टेबल ठरवून जर ह्याचं दर 8 दिवसांनी पाणी बदललं तर ही झाडं खूप चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये वाढतात. पावसाळ्याच्या दिवसात मात्र या झाडांचं 2दा पाणी बदलणं गरजेचं असतं, कारण ह्याच्यामध्ये डास पटकन अंडी घालण्याची शक्यता असते. त्यामुळे आता पुढं पावसाळा येतच आहे, तर तुम्ही जर पाण्यात वाढवणार असाल झाडं तर ही काळजी मात्र नक्कीच घ्या. तसेच ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं खत घालावं लागत नाही. पाण्यात वाढणाऱ्या झाडांवर शक्यतो पेस्ट्री अटॅक होत नाही, कोणतीही कीड पडत नाही. त्यामुळे ह्याला कोणत्याही औषधाची फवारणी करण्याची गरज नसते. अशी साधी सहज पाण्यात वाढणारी झाडं आपण ह्याला फार काळजी न घेता घरामध्ये खूप छान प्रकारेही वाढवू शकतो. तर चला आता आपण ह्याचं डेकोरेशन कसं करायचं त्याविषयी माहिती घेऊयात. ही झाडं आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्समध्ये, ग्लासमध्ये, चिनी मातीचे असे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या साईजचे हल्ली बाजारामध्ये बरण्या मिळतात. तसेच घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सट असतात, बाऊल असतात. ते जर उपयोगी नसतील तुमच्या किंवा खूप 2-3 असतील तर त्यातल्या एखाद्या बाऊलमध्ये आपण ही झाडं छान प्रकारे डेकोर करू शकतो. यासाठी शक्यतो काचेच्याच गोष्टी घेतल्या तर त्यातून आपल्याला मुळांची वाढही समजू शकते आणि दिसायलाही ते खूप सुंदर दिसतात. हल्ली अशा ज्यूटच्या बास्केट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बास्केटही मिळतात. आता हा माझा जार थोडा खराब आहे, पण तो त्या बास्केटमध्ये ठेवल्यामुळे एकदम त्याचा लूक बदलून गेलेला आहे. ही पाण्यातली रोपं छान छान दिसावी यासाठी बाजारामध्ये असे वेगवेगळ्या कलरचे स्टोन मिळतात.
म्हणजे दगड मिळतात लहान मोठ्या साईजमध्ये. हे आपण पाण्यामध्ये टाकले की ते अजूनच खुलून दिसायला लागतं. तुमच्याजवळ असलेले शंख, शिंपले किंवा साध्या रंगीत गोट्या जरी तुम्ही ह्याच्यामध्ये टाकल्या तरीसुद्धा हे दिसायला एकदम छान दिसायला लागतं. तुमचा एखादा कोपरा असा एखाद्या झाड ठेवल्यामुळं एकदम वेगळा, प्रसन्न आणि छान दिसायला लागतो. आपण मग हे प्लॅन्ट्स कुठेही सजवू शकतो. एखाद्या खिडकीपाशी, एखाद्या कोपऱ्यामध्ये, बेडरूमच्या साईड टेबलवर, तुमच्या एंट्रन्सला, डायनिंग टेबलवर. त्यासाठी हे असे ज्यूटचे काही बांबू, ज्यूट याचा वापरसुद्धा आपण त्याच्यामध्ये करू शकतो की ज्यामुळे आपला एकदम वेगळा लूक त्या गोष्टींना येतो. सध्या बाहेरच्या वाढत्या टेम्परेचरमध्ये घरात अशी ठिकठिकाणी ठेवलेली झाडं ही घराला खूप थंडावा देतात. घरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढण्यास मदत करतात. पाण्यात सहज वाढणारी ही झाडं तुम्हीसुद्धा नक्की लावा. त्याबाबतच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. माहिती हवी असेल तरीही सांगा. हा व्हिडिओ कसा झाला तेही मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत भरपूर झाडं लावा आणि त्याचा छान आनंद घ्या.